नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या वरून आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, पुण्यामध्ये पहिली शाळा महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती? पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1848 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या कादंबरीमधून घेतलेले गीत आहे? वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या कादंबरीमधून घेतलेले गीत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आनंदमठ कादंबरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, ग्रामसेवकावर प्रशासकीय नियंत्रण खालीलपैकी कोणाचे असते? ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या खालीलपैकी कोणाचे नियंत्रण असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गट विकास अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 AU या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 स्वाईन फ्लू खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे होतो? स्वाईन फ्लू हा रोग खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 H1N1 विषाणू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 वाळवंटामध्ये ज्या जागी पाणी असते त्या भागांना खालीलपैकी काय म्हणतात? वाळवंटामध्ये ज्या जागी पाणी असते त्या भागांना खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मरुद्यान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 ग्रँड ट्रॅक हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांदरम्यान आहे? ग्रँड ट्रॅक हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता ते अमृतसर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 दिग्विजय आपला संधीची योग्य फोड करायची आहे. दिग्विजय या शब्दाची आपला या ठिकाणी योग्य फोड करायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दिग प्लस विजय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 स्थायीरूप कार्बन डायऑक्साईडला खालीलपैकी काय म्हणतात? स्थायीरूप कार्बन डायऑक्साईडला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शुष्क बर्फ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथकाचे नाव खालीलपैकी काय आहे? महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथकाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फोर्स 1 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सन 1997 पासून भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या रोगासाठी डॉट्स हा कार्यक्रम सुरू केला होता? डॉट्स हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या रोगासाठी सुरू करण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्षयरोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचे. तर वाक्यप्रचार आहे पोबारा करणे यांचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पोबारा करणे म्हणजे पळून जाणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 धरणी अवनी वसुंधरा खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? धरणी अवनी वसुंधरा ही शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाची समानार्थी शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मलेरियाच्या जंतूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? मलेरियाच्या जंतूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर रोनाल्ड रॉस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी सर्वात वरिष्ठ अधिकारी खालीलपैकी कोणता आहे? सर्वात वरिष्ठ अधिकारी खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पोलीस अधीक्षक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17
महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रवरानगर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सावित्रीबाई फुले यांनी खालीलपैकी कोणता काव्य संग्रह लिहिलेला आहे? सावित्रीबाई फुले यांनी खालीलपैकी कोणता काव्य संग्रह लिहिलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुबोध रत्नाकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ हरी देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणता ग्रंथ हा महात्मा फुले यांनी लिहिलेला नाही? खालीलपैकी कोणता ग्रंथ हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सुधारक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 हाडाच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे आवश्यक असते? हाडाच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे आवश्यक असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ड जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कोणत्या वर्षी भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती? खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता मुख्य वायू हा भरलेला असतो? गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा मुख्य वायू असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मिथेन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला प्रदेश खालीलपैकी कोणता असेल? तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला प्रदेश आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 द्वीपकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पाणी पडणे आपल्याला वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. पाणी पडणे आपल्या ठिकाणी योग्य वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 केलेले प्रयत्न वाया जाणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 घड्याळामध्ये लगतच्या 2 अंकामधला अंशात्मक अंतर हा खालीलपैकी किती असते? घड्याळामधील लगतच्या 2 अंकामधील अंशात्मक अंतर हे खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 30 अंश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जिल्ह्याच्या होमगार्ड पथकाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? जिल्ह्याच्या होमगार्ड पथकाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जिल्हा समादेशक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नागपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? नागपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाग नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 हवेमध्ये कक्ष तापमानाला पेट घेणारे मूलद्रव्य खालीलपैकी कोणते आहे? हवेमध्ये उघडे ठेवल्यास कक्ष तापमानाला पेट घेणारे मूलद्रव्य खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पिवळा फॉस्फरस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय राज्यघटनेचे कलम 51 हे खालीलपैकी कशा संबंधीचे कलम आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 हे खालीलपैकी कशा संबंधीचे कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मूलभूत कर्तव्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी तत्सम शब्द आपल्याला ओळखायचा आहे. खालीलपैकी तत्सम शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महोत्सव आपल्या शब्दाचा योग्य विग्रह करायचा आहे. महोत्सव या शब्दाचा आपला योग्य विग्रह करायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाप्लस उत्सव या ठिकाणी शब्दाचा योग्य विग्रह होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही? खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पु ल देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 B1 या जीवनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणता असेल? B1 या जीवनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणता असेल?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 थायमिन या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा येतो? खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विटॅमिन ई या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 केरळचे पारंपरिक लोकनृत्य खालीलपैकी कोणतं आहे? केरळ राज्याचे पारंपरिक लोकनृत्य खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोहिनी अट्टम या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधले सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 नीळकंठ आपल्या शब्दाचा योग्य प्रकार सांगायचा आहे. नीळकंठ या शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य समास सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बहुविग्री समास या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 बहिष्कृत भारत हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बहिष्कृत भारत हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 केंद्रीय राखीव सुरक्षा बल यांच्या नक्षलवादी विरोधी पथकाचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 टायगर फोर्स या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी केव्हा झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 14 एप्रिल सन 1891 या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता असतो? पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता घटक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जिल्हा परिषद या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांना जोडणारा दुवा खालीलपैकी कोण असतो? राज्यपाल व मंत्रिमंडळ यांना जोडणारा दुवा खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुख्यमंत्री या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती? भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विनोबा भावे या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 पंतप्रधान यांना पदाची शपथ खालीलपैकी कोण देतो? पंतप्रधान यांना पदाची शपथ खालीलपैकी कोण देतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 मीठ भाकरी आपल्या शब्दाचं योग्य लिंग ओळखायचं आहे. मीठ भाकरी या शब्दाचं आपल्या ठिकाणी लिंग ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 आहारामध्ये आयोडीनच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? आहारामध्ये आयोडीनच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गलगंड या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 मुंडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्याने प्रामुख्याने आढळते? मुंडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 संजय गांधी ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिली जाते? संजय गांधी ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हॉकी या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विभागीय आयुक्त या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 नव्या कायद्यानुसार किती वर्षापेक्षा अधिक वयाचा व्यक्ती बाल गुन्हेगार हा ठरणार नाही? नव्या कायद्यानुसार किती वर्षापेक्षा अधिक वयाचा व्यक्ती बाल गुन्हेगार ठरणार नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 16 वर्ष या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 TNT ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? TNT ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्फोटक या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 मुंबई येथे आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? मुंबई या ठिकाणी आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63 मायोपिया हा विकार खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंध आहे? मायोपिया हा आकार खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डोळे या ठिकाणी योग्य कॅन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 64. दर्पण हे मराठी भाषेमध्ये पहिले साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? दर्पण हे मराठी भाषेमध्ये पहिले साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती यांची तयारी करायची असेल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाले. सर्वांनी फ्रीमध्ये तुम्ही लेक्चर्स बघू शकता. सर्वांनी अनअकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स हे फ्रीमध्ये बघावास मिळतील. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स सर्वांना बघावास मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेल्या आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी प्ले स्टोअरवर जाऊन अनअकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स तुम्हाला बघावास मिळतील. तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच असतील अवेलेबल, तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही रणांगण अतिशय महत्त्वपूर्ण, रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स राज्यसभेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. RVD लाईव्ह हा आपला कोड टाकून तुम्ही यामध्ये एनरोल करू शकता. तुम्हाला 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल. ही बॅच 17 नोव्हेंबरपासून स्टार्ट आहे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा, राज्यसेवेसाठी प्रिलिमसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच 24 नोव्हेंबरपासून स्टार्ट आहे. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ, कोणताही कोर्स असो RVD लाईव्ह आपला कोड यूज करायचा, सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, राज्यसेवा परीक्षा असो, PSI असो, STI असो, ASO असो, डिपार्टमेंटल PSI असो, कोणत्याही परीक्षेसाठी सर्वांसाठी एकच कोणतीही परीक्षा असतो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल.